नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल. मित्रांनो, युडास प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विद्यार्थी अपडेट करायचे आहेत. कोणकोणते विद्यार्थी आपल्याला अपडेट करावे लागतील हे मी आपणास आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपण न्यू एंट्री टॅबच्या माध्यमातून ॲड करणार आहात त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला अपडेट करावं लागेल. त्याचबरोबर जे विद्यार्थी मागील सत्रामध्ये आपल्या शाळेमध्ये होते आणि त्याचबरोबर त्यांना आपण प्रमोट करून पुढच्या वर्गामध्ये पाठवलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल आपण अपडेट केलेला आहे. परंतु या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांचा जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल अपडेट करावा लागणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर जे विद्यार्थी आपण इम्पोर्ट करणार आहात, ज्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या शाळेमध्ये इतर शाळेमधून आणणार आहात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला इम्पोर्ट केल्यानंतर अपडेट करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आत्तापर्यंत होते आणि आता TC घेऊन गेलेले असतील किंवा त्यांनी शाळा सोडलेली असेल, ते ड्रॉपआउट झालेले असतील, अशाही विद्यार्थ्यांना आता आपल्याला अपडेट करावं लागणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. युडास प्लसचा डेटा फार उपयुक्त आहे. साधारणतः 2,13,00,000 विद्यार्थी आपण युडास प्लसमध्ये नोंदवलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे ही सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांची जबाबदारी आहे. एका विद्यार्थ्याच्या एका माहितीमध्ये जरी चूक झाली तर विचार करा किती मोठी चूक होणार आहे आणि त्यामुळे डेटा अचूक व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी प्रफुल्ल, डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर, मागील 25 वर्षापासून डायस युडास या पोर्टलवर काम करतो आहे आणि युडास प्लसच्या सर्व संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी माझा सातत्याने प्रयत्न आहे. विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं. आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे मला थोडी प्रेरणा कमी मिळते. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया. कुठलाही एक ब्राउझर आपण ओपन करायचा आहे. ऍड्रेस बार मध्ये युडास प्लस टाइप करून एंटर करायचा आहे. राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करून गो वर क्लिक करायचं आहे. स्टुडंट मॉड्यूल मध्ये लॉग इन वर क्लिक करायचं आहे. युडास कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचा आहे. हा पेज आल्यानंतर अकॅडमिक इयर 2025-26 वर क्लिक करायचा आहे. क्लोज वर क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो, ही शाळा 1 to 7 ची आहे. 1 to 7 चे सर्व विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या वर्गामध्ये न्यू एंट्री करण्यात आलेली आहे. 2री ते 7वी पर्यंत विद्यार्थ्यांना प्रमोट केलेला आहे. जे विद्यार्थी आपण न्यू एंट्री करणार आहोत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला अपडेट करायचं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी प्रमोट झालेले असतील त्यांना पण अपडेट करायचं आहे. प्रमोटेड विद्यार्थ्यांची माहिती ऑलरेडी भरलेली आहे, पण ती व्हेरीफाय करायची आहे, त्याची खात्री करायची आहे. आणि न्यू एंट्री केलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी इम्पोर्ट होतील त्यांची पण माहिती भरलेली असेल, ती माहिती आपल्या शाळेमध्ये येऊन पुन्हा अपडेट करायची आहे. अपडेशन दरवर्षी करायचं आहे, कारण विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही ना काही त्रुटी असतात, चुका असतात. त्या चुका आपल्याला अपडेशनच्या माध्यमातून दुरुस्त करायचे आहेत. मी एक वर्ग घेतो आहे. मी क्लास 2 सिलेक्ट करण्यासाठी क्लास 2 समोर असलेल्या राईट साइडच्या या डाऊन एरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू मॅनेजर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी पाहता येतील. या ठिकाणी पहिल्या कॉलम मध्ये वर्ग आणि सेक्शन दिलेला आहे. सेकंड कॉलम मध्ये पेन नंबर आहे. थर्ड कॉलम मध्ये विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आहे. राईट क्लिक आहे, याचा अर्थ आहे की तो विद्यार्थी आधार व्हेरीफाईड आहे. नंतर जेंडर दिलेला आहे, डेट ऑफ बर्थ दिलेला आहे आणि हा जो एंट्री स्टेटस आहे फार महत्वाचा आहे. पहिल्या विद्यार्थ्याचा एंट्री स्टेटस कंप्लीटेड आहे, म्हणजेच या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती अपडेट झालेली आहे. इतर जे विद्यार्थी आहेत त्यांचा एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड आहे, म्हणजेच या विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती अजून अपडेट झालेली नाही. आता या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. त्यासाठी आपण जनरल प्रोफाईल म्हणजे GP वर क्लिक करू. या ॲब्रिव्हिएशनचे फुल फॉर्म आपल्याला वर पाहायला मिळतील. मी GP वर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्या समोर येईल. या ठिकाणी आपल्याला वर विद्यार्थ्याचं नाव, वर्ग, सेक्शन, इयर, पेन नंबर आणि स्टुडंट आधार व्हेरीफाईड दिलेला आहे. 4.1.1 मध्ये जे नाव आहे ते दाखल खालीज रजिस्टर प्रमाणे नाव आहे. 4.1.2 मध्ये जेंडर आहे, ब्लॉक आहे. 4.1.3 मध्ये डेट ऑफ बर्थ आहे, तो सुद्धा ब्लॉक आहे. स्टुडंट कोड देण्याची काही गरज नाही. 4.1.4 मध्ये जी आईचं नाव आहे ते आपण बदलू शकतो जर चूक झाली असेल
त्याच्यानंतर 4.1.5 मध्ये सुद्धा वडिलांचं नाव दिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आपण अपडेट करू शकतो. आईचं नाव, वडिलांचं नाव अचूक असलं पाहिजे, त्याचा जेंडर अचूक असला पाहिजे, त्याचा डेट ऑफ बर्थ अचूक असला पाहिजे. 4.1.6 कंपल्सरी नाही रूल दिलेला आहे, आपण रूल पाहू शकता. 4.1.7 मध्ये बघा टिक दिलेला आहे आणि त्याचा विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की या विद्यार्थ्याचा जो आधार नंबर आपण एंटर केलेला होता आणि त्याचबरोबर त्याचं जे आधारवरचं जे नाव होतं, ही माहिती UIDAI कडून व्हेरीफाईड झालेली आहे, त्याचा आधार व्हॅलिड झालेला आहे. आणि तरी सुद्धा जर विद्यार्थ्यांच्या आधारामध्ये काही बदल झालेला असेल किंवा विद्यार्थ्यांच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर हे आपण चेंज करू शकता, परंतु हे अधिकार डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर किंवा ब्लॉक MIS कोऑर्डिनेटर यांना दिलेले आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता आणि यामध्ये बदल करू शकता. मित्रांनो, 4.1.8 आणि 4.1.1 यामध्ये काय फरक आहे हे मी आपणास मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथे 4.1.9 आहे, इथे ऍड्रेस दिलेला आहे आणि हा जो दिलेला ऍड्रेस आहे हा ऍड्रेस अपूर्ण आहे. अशा पद्धतीचा ऍड्रेस विद्यार्थ्याचा नको आहे. ऍड्रेस कसा असावा मी ती आपणास सांगतो आहे. ऍड्रेस कॅपिटल मध्ये असला पाहिजे, गावाचं नाव असलं पाहिजे, पोस्ट असला पाहिजे, त्याच्यानंतर तालुका आणि डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीचा कंप्लीट ऍड्रेस 4.1.9 मध्ये आपल्याला नमूद करायचा आहे. पिन कोड सुद्धा अचूक यायला हवा आहे. त्याच्यानंतर हा जो मोबाईल नंबर आहे यामध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर आपण तो बदल निश्चितच करू शकता. मागच्या सत्रामध्ये आपण जेव्हा अपार ID जनरेट केला आहे त्यावेळेस विद्यार्थ्यांचे अचूक मोबाईल नंबर टाकण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अपार ID जनरेट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर अचूक आहेत. पण इन केस जर मोबाईल मध्ये काही बदल झाला असेल तर मुख्याध्यापक यांना 4.1.10 मध्ये मोबाईल नंबर ऍड करता येतो, चेंज करता येतो. एक मोबाईल नंबर आपण 5 पेक्षा जास्त वेळ वापरू शकत नाही. 4.1.10 मध्ये अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे, इच्छा असेल तर आपण टाकू शकता. 4.1.11 मध्ये ईमेल ID टाकू शकता, पण हे दोन्ही पार्ट कंपल्सरी नाही, मॅन्डेटरी नाही आहेत. 4.1.12 फार महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची जी काही मातृभाषा असेल ती मातृभाषा आपण अचूक केली पाहिजे. जरी या ठिकाणी सर्व माहिती भरली असेल तरी ती प्रत्येक माहिती शिक्षक मुख्याध्यापक यांनी खात्री करायची आहे. 4.1.13 मध्ये सोशल कॅटेगरी म्हणजे कास्ट नमूद करायची आहे आणि भारत देशामध्ये मित्रांनो कास्ट फार महत्वाची गोष्ट आहे. या कास्टवरच किंवा या जातीवरच आपल्याला विविध प्रकारचे लाभ दिले जातात. UDAS प्लसचा डेटा फार महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांचा जो मायनॉरिटी ग्रुप आहे तो सुद्धा अचूक असला पाहिजे. जर विद्यार्थी अल्पसंख्याक नसेल तर 7NA दाखवायचा आहे, परंतु यातील तो कुठलाही जर अल्पसंख्याक असेल तर तो अल्पसंख्याक कोड आपल्याला अचूक करता येऊ शकतो. 4.1.15 मध्ये तो विद्यार्थी BPL आहे काय हे नमूद करायचं आहे. जर तो BPL असेल तर मग त्या विद्यार्थ्याला 4.1.15 मध्ये अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळालाय का हे आपल्याला नमूद करायचं आहे. त्यासाठी पालकांशी आपल्याला संपर्क करावा लागेल, पालकांकडून ही माहिती घ्यावी लागेल. जर तो BPL नसेल तर नो आपण दाखवू शकता. त्यानंतर तो विद्यार्थी जर EWS असेल तर मग आपल्याला यस करायचा आहे, नसेल तर नो करायचा आहे. ही माहिती सुद्धा आपण पालकांकडनं प्राप्त करून घ्यावी. विद्यार्थी दिव्यांग असेल तर यस दाखवायचा आहे आणि जर यस दाखवला तर मग त्याचं दिव्यांगत्व कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी जे 21 कोड दिलेले आहेत त्यातून सिलेक्ट करायचं आहे. त्या विद्यार्थ्याला दिव्यांग सर्टिफिकेट मिळाली की नाही मिळाली हे सुद्धा आपल्याला नमूद करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या डिसॅबिलिटीचे पर्सेंटेज काय आहे हे आपल्याला नमूद करावं लागेल. आणि नसेल तर नो केल्यावर ऑटोमॅटिक 4.1.17 ब्लॉक होऊन जाईल. त्याच्यानंतर तो विद्यार्थी इंडियन आहे का हे आपल्याला नमूद करायचं आहे. आता हा विद्यार्थी दुसऱ्या वर्गामध्ये आहे, हा विद्यार्थी आउट ऑफ स्कूल होता का आणि त्याला तुम्ही मेन स्ट्रीम केलं का हे सुद्धा आपल्याला परफेक्टली नमूद करायचं आहे. आणि जर तो विद्यार्थी आउट ऑफ स्कूल असेल आणि जर त्याला तुम्ही शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेलं असेल तर मग तुम्ही या अकॅडमिक सेक्शन मध्ये आणलं की यापूर्वीच्या अकॅडमिक सेक्शन मध्ये आणलं हे आपल्याला नमूद करावं लागेल. त्यामुळे ही सर्व माहिती फार महत्वाची आहे. त्यानंतर मित्रांनो 4.1.20 ब्लड ग्रुप या ठिकाणी फार मोठ्या चुका झालेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा AB-, O-, B-, A- अशा पद्धतीचे ब्लड ग्रुप अंदाजे अनेकांनी टाकलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला जर परफेक्ट त्या विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप माहित असेल
तर आपण तो ब्लड ग्रुप या ठिकाणी नमूद करावा। आणि जर आपल्याला ब्लड ग्रुप माहित नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन यावर क्लिक करावं आणि सर्व माहिती अचूक झाली की मग आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर क्लोज वर क्लिक करा, नंतर इथे राईट साइडला खाली नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो आपण आलो आहोत पार्ट 2 कडे, ज्याला आपण एनरोलमेंट प्रोफाइल म्हणतो। 4.2.1 मध्ये त्या विद्यार्थ्याचा ऍडमिशन नंबर दिलेला आहे। हा ऍडमिशन नंबर दाखल खारिज रजिस्टर प्रमाणे आहे। हा नंबर अचूक आहे की नाही याची आपण खात्री करून घ्यावी, नसेल तर ती अपडेट करावी, असेल तर आहे तीच राहू द्यावी। 4.2.2 मध्ये सुद्धा मित्रांनो चुका झालेल्या आहेत। विद्यार्थी ज्या वर्षी आपल्या शाळेमध्ये दाखल झालेला आहे ते वर्ष आणि त्याची तारीख या ठिकाणी आली पाहिजे। आपल्या दाखल खारिज रजिस्टरवर जी डेट दिलेली आहे ती डेट या ठिकाणी यायला हवी आहे। त्याच्यानंतर हजेरीवर जे त्या विद्यार्थी दुसऱ्या वर्गामध्ये हजेरीवर त्याचा रोल नंबर काय आहे तो रोल नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे। 4.2.3 हे शाळेचं माध्यम आहे आणि आपल्या शाळेचं माध्यम नेमकं काय आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे। आपल्या शाळेमध्ये एकापेक्षा जास्त माध्यम असतील तर ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचे आहेत, पण चुकीचं माध्यम नसावं याची दक्षता प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक यांना घ्यायची आहे। UDAS प्लसचा हा डेटा पुढे आपण सरळ प्रणालीमध्ये संच मान्यतेसाठी वापरणार आहोत। त्याच्यानंतर लँग्वेज ग्रुप देण्यात आलेले आहेत। 1 ते 4 वर्गासाठी मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा कंपल्सरी आहेत। विद्यार्थी जेव्हा 5वी मध्ये जाईल तेव्हा त्याला 3 लँग्वेज ग्रुप पाहायला मिळतील। तर हा जो लँग्वेज ग्रुप आहे तो अचूक आहे की नाही याची खात्री करावी, नसेल तर आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा। 4.2.4 हा 11व्या वर्गासाठी आहे, ज्युनियर कॉलेज साठी आहे, त्यामुळे हा ब्लॉक दिसेल। 4.2.3 सुद्धा हायर सेकंडरी क्लासेस साठी आहे, त्यामुळे तो ब्लॉक आहे। मित्रांनो 4.2.5 हा अत्यंत महत्वाचा आहे आणि या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्याची मागच्या वर्षाची पोझिशन सांगत आहोत। तो मागच्या वर्षी त्याचं स्टॅटस काय होतं ते आपण सांगत आहोत। या ठिकाणी आपल्या समोर 4 ऑप्शन ओपन आहेत। मागील सत्रामध्ये जर तो आपल्या शाळेमध्ये असेल तर आपल्याला 1 सिलेक्ट करायचा आहे। मागील सत्रामध्ये जर तो दुसऱ्या शाळेमध्ये असेल तर 2 सिलेक्ट करायचा आहे। मागील सत्रामध्ये म्हणजे 24-25 मध्ये तो शिकत नसेल तर 3 करायचा आहे। आणि जर तो विद्यार्थी अनधिकृत शाळेमध्ये किंवा एखाद्या ओपन स्कूलिंग मध्ये शिकत असेल तर 5 नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। हा विद्यार्थी मागील सत्रामध्ये या शाळेमध्ये असल्यामुळे इथे 1 सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तो विद्यार्थी मागच्या सत्रामध्ये कोणत्या वर्गामध्ये होता हा वर्ग या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे, पण त्याची आपण खात्री करून घ्यावी। 4.2.6 मध्ये जाऊ। हा विद्यार्थी RT ऍक्ट अंतर्गत प्रवेशित आहे का? तर मित्रांनो RT ऍक्ट अंतर्गत मोफत प्रवेशाची जी योजना आहे ती फक्त इंग्रजी माध्यमांच्या किंवा सेल्फ फायनान्सच्या किंवा विना अनुदानित शाळांसाठी आहे आणि ही शाळा शासकीय असल्यामुळे हा 4.2.6 ब्लॉक आहे। समजा जर ही शाळा सेल्फ फायनान्स असती किंवा इंग्रजी माध्यमाची असती आणि हा विद्यार्थी जर RT चा असता, RT मध्ये त्याला मोफत प्रवेश मिळाला असता, तर मग 4.2.6 मध्ये 24-25 मध्ये या विद्यार्थ्याला RT मध्ये शाळेने या विद्यार्थ्याकरता RT अंतर्गत किती फी आकारली ती रक्कम या ठिकाणी नमूद करायची आहे। 4.2.7 मध्ये तो मागच्या सत्रामध्ये त्याचा स्टॅटस काय होता, तो प्रमोटेड पास होता की नॉट प्रमोटेड नापास होता की प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन होता हे आपल्याला अचूक दाखवायचं आहे। 4.2.7 मध्ये पर्सेंटेज दिसत आहेत आणि 4.2.8 मध्ये तो किती दिवस मागील सत्रामध्ये शाळेमध्ये आला ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। हे सर्व केल्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे। अंदाजे माहितीला UDAS प्लस मध्ये काहीही स्थान नाही, काहीही थारा नाही। नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि हे मित्रांनो फॅसिलिटी प्रोफाइल आहे। या ठिकाणी 4.3.1 हे करंट इयर साठी आहे, म्हणजेच 2025-26 साठी आहे। 2025-26 मध्ये या विद्यार्थ्याला फ्री टेक्स्टबुक मिळाला आहे का, फ्री युनिफॉर्म मिळाला आहे का, आणखीन इतर ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या आहेत का ते आपल्याला नमूद करायचं आहे। त्याचबरोबर 4.3.2 हा जो पार्ट आहे हा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे। जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर 4.3.2 ओपन होईल आणि नसेल तर तो ब्लॉक आहे, हा भरण्याची आवश्यकता नाही। त्याच्यानंतर 4.3.3 मध्ये त्या विद्यार्थ्याची स्पेशल लर्निंग डिसॅबिलिटी टेस्ट झाली आहे का ते आपल्याला नमूद करायचे आहे। आणि 4.3.3 ते 4.3.5 ही माहिती जर आपल्याकडे नसेल तर आपण गट साधन केंद्रामध्ये असलेले जे विशेष शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करू शकता आणि त्यांच्या माध्यमातून माहिती करून घेऊ शकता। पण साधारणतः अशा पद्धतीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या टेस्ट झालेल्या नाहीत, त्यामुळे इथे नो केलेला
आहे. विद्यार्थी गिफ्टेड किंवा मोस्ट टॅलेंटेड वगैरे असं काही आयडेंटिफाय झाला असेल तर यस दाखवायचं आहे, अदरवाईज नो दाखवायचं आहे. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याने स्टेट लेवलच्या म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षामध्ये किंवा ऑलिम्पियाड मध्ये भाग घेतला आहे का, घेतला असेल तर यस करायचा आहे, नसेल तर नो करायचा आहे. तो विद्यार्थी एनसीसी, एनएसएस किंवा स्काउट गाईड मध्ये पार्टिसिपेट करतो का ते आपल्याला नमूद करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला 4.3.9 हा एक महत्वाचा पार्ट आहे. विद्यार्थ्याला संगणक किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा प्रोजेक्टर या सर्व बाबींचं नॉलेज आहे का, इंटरनेटची माहिती आहे का, स्मार्ट बोर्ड्स बद्दल त्याला माहिती आहे का, ही माहिती आपल्याला यस नो मध्ये नोंदवायची आहे. आणि मित्रांनो 4.3.10 हा मागच्या वर्षी आपण नोंदवलेला होता, परंतु आता तो ब्लँक झालेला आहे. 4.3.10 ए मध्ये आपल्याला त्याची हाईट सेंटीमीटर मध्ये नमूद करायची आहे. 4.3.10 मध्ये बी मध्ये त्या विद्यार्थ्याचं वजन आपल्याला केजी मध्ये नमूद करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो 4.3.11 मध्ये विद्यार्थ्याचं घर आणि शाळा हे अंतर किती आहे हे आपल्याला नमूद करायचं आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन ओपन आहेत, जे अचूक असेल ते आपल्याला नमूद करायचं आहे. 4.3.12 हा सुद्धा फार महत्वाचा पार्ट आहे. जो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतो आहे त्या विद्यार्थ्याची आई किंवा वडील किंवा त्याचे पालक किंवा त्याचा भाऊ यांचं घरामधील जो कोणी हायेस्ट शिकलेला असेल ते शिक्षण आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. सेव्ह वर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल मध्ये जी माहिती भरली आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ती आपण रिव्ह्यू करू शकता, त्याची प्रिंट पण आपण घेऊ शकता, त्याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट पण करून ठेवू शकता. सर्व अचूक आहे याची खात्री झाल्यानंतर कंप्लीट डेटावर आपल्याला क्लिक करायचं आहे, ओके वर क्लिक करायचं आहे. आणि ओके वर परत एकदा ओके वर क्लिक केल्यानंतर बॅक टू स्कूल डॅशबोर्ड वर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर परत एकदा आपल्याला दुसरा वर्ग ओपन करायचा आहे, व्ह्यू मॅनेजर वर क्लिक करायचं आहे. आणि बघा मित्रांनो आता आपल्या समोर त्या विद्यार्थ्याचा जीपी, ईपी आणि एफपी ग्रीन झालेला आहे आणि एंट्री स्टेटस मध्ये कंप्लीट आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा एंट्री स्टेटस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील त्या सर्वांच्या मदतीने आपल्याला हा जो डेटा आहे हा डेटा अपडेट करायचा आहे. 31 जुलै पर्यंत सर्व विद्यार्थी आपण अपडेट करावे, सर्व विद्यार्थ्यांना आपण इम्पोर्ट करावं, सर्व विद्यार्थ्यांना आपण न्यू एंट्रीच्या माध्यमातून ऍड करून घ्यावं. जे अतिरिक्त असतील त्या विद्यार्थ्यांना आपण शाळेतून ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावं. मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी सातत्याने प्रयत्न करतो आहे, वेगवेगळे व्हिडिओज आपण शेअर करतो आहे, मार्गदर्शन करतो आहे. विनंती नेहमी एकच असते, ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्याला माझे सर्व अपडेट्स प्राप्त होतील. परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये सबस्क्रिप्शन होत नाही आहे आणि व्हिडिओला लाईक पण येत नाही आहे. मित्रांनो आपणास मी प्रेरणा देतो आहे, मला पण आपल्या प्रेरणांची आवश्यकता आहे, मला सुद्धा आपल्या लाईक्स आणि कमेंट्सची आवश्यकता आहे. जर आपल्याला कोणताही पॉइंट कन्फ्युजिंग वाटत असेल तर आपण निश्चित कमेंट करावं, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करील. निश्चितच आपणास हा व्हिडिओ आवडलेला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.